त्यांना पकडायला आमचे कार्यकर्ते गेले, कारण का पोलिसांचा सायरन वाजला, म्हणजे पोलीस आले म्हणजे पकडून देऊ, कारण का त्यांच्याबरोबर गुंड होते. हां, आणि तुमच्या माहितीचं सांगतो, मी हे प्रकरण व्हायच्या आधी स्वतः आमच्या शाखेवर ही तक्रार मांडली. तेव्हा DCP साहेबांशी तेव्हा फोन लावून आमच्या शाखेतनं फोन लावला गेला आणि माझी तक्रार मी स्वतः त्यांच्याशी बोललो. मी स्वतः त्यांना विनंती केली, साहेब माझी विनंती आहे, हा सेन्सिटिव्ह वार्ड आहे, ह्याच्यात युती नाही आहे, ह्याच्यात आमचा किंवा कोणाचाही त्यांचा एकही कार्यकर्ता वार्डाच्या बाहेरचा ठेवू नका. कारण आज म्हटलं 200-200, 400-400 गुंड जे कधी न बघितलेले चेहरे तुम्हाला दिसायला भेटतील आणि छाती ठोकपणे आमच्यासमोर उभे राहून आमच्या कार्यकर्त्यांना दब देतील, म्हणजे खुलेआम राजरोसपणे पैशाचा वाटप. तुमच्यावरती आरोप केलेला आहे की तुम्ही मारहाण केली त्यांना, याबाबत आपण काय सांगा? मारहाणीचा संबंधच कुठे येतो? पळाले कोण ते? आणि आम्ही तिथे धरण्यावर बसलो की त्यांना अरेस्ट करा, तोचवर आम्ही उठणार नाही. आणि नंतर ते रक्त बंबाळ होऊन आले किंवा काय ते लागलं. आणि आज तुम्हाला माहिती आहे का, आमच्या पुऱ्या फॅमिलीवर, दादावर, माझ्यावर, सगळ्यावर 307चा गुन्हा दाखल केला आहे. दाखवा ना आमच्याकडे कुठे हत्यारं होती, काय होती. सगळ्यांकडे त्या रेकॉर्डिंग होती आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मोबाईल चालू होता. कारण आम्हाला माहिती आहे की आम्हाला कुठे ना कुठे ह्या गोवणार. माझी आधीच्या व्हिडिओज वगैरे वगैरे मी तशा प्रकारे स्टेटमेंट दिला. एवढंच नव्हे तर मी माझ्या प्रभागातल्या सगळ्याच मिटिंगमध्ये माझ्या सोसायटीच्या सगळ्याच धारकांना मी सांगितलं, बघा नितीन पाटील हा लोकशाहीसाठी लढतोय, तुमच्यासाठी लढतोय. कारण आज तुम्ही बघताय डोंबिवलीभर हा बिनविरोध, तो बिनविरोध. म्हणजे तुमच्या मताचा अधिकार किंवा तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने तुमचा प्रतिनिधी निवडण्याचा पण अधिकार राहिला नाही. या सर्व प्रकरणावर खासदारांनी काय तुम्हाला फोन वगैरे केला का, किंवा त्यांनी काय तुम्हाला भूमिका घ्यायला सांगितली? मी खासदारांना घडलेला प्रसंग सांगितला ना, सगळा प्रसंग सांगितला. वरिष्ठांकडून कुणाकडून तुमच्या या संदर्भात काय? मी मोरे साहेबांना सांगितलं, सगळ्यात सांगितलं नाही, घडलेला प्रकार वारंवार सांगितलं. त्यांनी काय भूमिका घेतली याबाबत काही, किंवा त्यांनी सांगितलं, नितीन 2-3 दिवस राहिलेत, सबुरीने घे, माझ्यावर जो अन्याय होतोय